सांगाल? आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगण्यात येत आहे, नक्की काय घटना आहे आणि या संदर्भात आपण काय कारवाई केली पुढची? परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळपर्यंत साधारण 5 वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे UP साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात, अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊद आणि छोट्या शकीलच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आपकी खैर नाही, आपको मारनेंगे, आपको मारना है वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे. मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध आहे, तो काय संबंध आहे? नाही बोले तय की आहे की आपको मारना है. आणि अशा स्वरूपाचं आदरांना संबंधही बोलत होते. मला वाटलं की कोणी खोडसाळपणा करत असेल, पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे. कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीनं केला होता. मनोज काय नाव त्याचं होतं, हां मनोज धांडे, मला लक्षात नाही आता नाव त्याचं, भंगाळे मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते. अशा स्वरूपाचा फोन कॉल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्यामागे खोडसाळपणाही असू शकतो. संगणक आणि सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नाउमेद करण्यासाठी की डिमॉरलाइज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथमदर्शनी वाटलं. परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं, म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे. फोनवरती आपल्याला धमक्या दिल्या, त्यांनी काही मागणी केली जाते? धमकी दिल्यानंतर माझ्याकडं कोणतीही मागणी त्यांनी केलेली नाही. किंबहुना मी त्यांना म्हटलं की भाई मेरा क्या संबंध आता इस बात से, क्या होना आपको? तो बोले कुछ नहीं, बस आपको मारना चाहता है, हमारा तय हुआ की आपको मारेंगे. कारण ते सांगितलं त्यांनी त्या संदर्भात? कुठलंही कारण त्यांनी सांगितलं नाही आणि मला वाटतं ज्यावेळेस कुठली मागणी नाही, कुठलं कारणही नाही, याचा अर्थ असा आहे की हा खोडसाळपणा असावा, अशी गिद्धड धमकी असावी.